ते SIT स्थापन आहे, चांगल्या प्रकारे चौकशी चालू आहे. ही गोष्ट तुम्ही वैशिष्ट्य पहा की एवढं जाळं पसरून देखील आमचं त्यामध्ये कुठलाही संबंध आढळत नाही. याचंच तुम्हाला लोकप्रतिनिधी आणि एका परिवाराला देखील क्रेडिट दिलं पाहिजे की जिथं ज्या तालुक्यामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या भागामध्ये एवढं सगळं पांगलेलं आहे, त्यामध्ये 40 वर्ष असलेला एक परिवार, त्या परिवाराचा कुठलाही घटक अजिबात त्या प्रक्रियेत नाही. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे. काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात, प्रत्येक कॉन्ट्रोवर्सी बरोबर दिसतात. तसे लोकप्रतिनिधी समाजहिताचे नाही. तुम्ही कुठली कॉन्ट्रोवर्सी काढा, तो व्यक्ती तिथं फोटोमध्ये दिसणारच. मग खरात असो, फिस्पी असो, घोटाळा असो, खंडणी असो, ही केस असो, अशी कुठलीही केस नाही की जिथं एक लोकप्रतिनिधी वारंवार दिसत नाही. आणि इथं एक असा परिवार आहे जो 40 वर्ष जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय, पण त्याच्या मतदारसंघामध्ये खाली जे काही झालं त्या प्रक्रियेमध्ये कुठंही लांबपर्यंत आपला कुठलाही संबंध आढळून येत नाही. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की खरात प्रकारामध्ये जे गोष्टी घडल्या त्या निष्पाप लोकांचं बळी गेला. काल असं कळालं संस्थाचे कर्मचारी होता किंवा ज्या महिलांची आबरू आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत घडलेल्या आहेत, तर पोलीस योग्य ती कारवाई करेल. आणि अजून भरपूर गोष्टी उघडणार आहेत. अजून आपण अकाउंट स्टेटमेंट्स आता बाहेर पडायला लागले आहेत. काही त्या ठिकाणी मी मान्य करेल की अकाउंट स्टेटमेंट्स आल्यानंतर बरेचसे लोक हे कोणी ना कोणीतरी पदाधिकारी असू शकतो पक्षाचा, किंबहुना कोणत्या पक्षाचा असू शकतो, त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकतो, आमच्या गटाचा एखादा माजी नगरसेवक असेल. पण ते प्रकरण व्यक्तिशः कार्यकर्ते हे प्रत्येक पक्षात असतात आणि त्यामुळं भविष्य कालावधीमध्ये होणारा एखादा विचार किंवा आरोपापेक्षा मी आत्ताच स्पष्टीकरण देतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलीस कारवाई करेल आणि सगळ्यांना उचलेल.